नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता. ती म्हणजे पुणे जिल्ह्यातील GMC म्हणजेच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची जाहिरात आलेली आहे. अखेरकार त्याचे ऑनलाईन अर्ज देखील आजपासून सुरू झालेले आहेत. कुठली कंपनी परीक्षा घेणार आहे त्याची देखील माहिती आपण बघणार आहोत. एकूण 354 पदांसाठी या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. पाहू शकता यामध्ये जसं की आरोग्य विभागांतर्गत जशी पदं भरली जातात गट ड ची, तशीच पदं या ठिकाणी देखील आहेत. 354 जागा या ठिकाणी असणार आहेत. पुणे जिल्ह्यासाठी तुमचं जॉब लोकेशन असणार आहे, ज्यामध्ये कक्ष सेवक, आया, चतुर्थ श्रेणी सेवक, पहारेकरी, सिपाई, शयकिरण सेवक, रुग्णपट वाहक, हमाल, सहाय्यक स्वयंपाकी असेल, नाभिक असेल, स्वयंपाकी सेवक असेल, प्रयोगशाळा सेवक असेल, माळी असेल, बटलर असेल, संदेश सेवक असेल, दवाखाना सेवक असेल, प्रयोगशाळा परिचर असेल, भंडार सेवक असेल, ग्लास प्लांट ऑपरेटर असेल, अशी सर्व जी पदं जी आहेत गट ड ची भरली जात आहेत. ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे या ठिकाणी तुमचं जॉब पोस्टिंग असणार आहे. त्या ठिकाणची ही जाहिरात ऑफिशियली प्रसिद्ध झालेली आहे. पाहू शकता ही ऑफिशियल वेबसाईट आहे. याच्यावरती देखील तुम्हाला जाहिरात पाहायला भेटेल किंवा याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर बघा, ही जी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे याची परीक्षा तुमची IBPS कंपनी सध्या घेणार आहे. इथून मागच्या GMCच्या ज्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या जसं की धुळे असेल किंवा इतर असेल, त्यांची जाहिराती काही या ठिकाणी TCSनी देखील घेतलेल्या आहेत. परंतु या ठिकाणी सध्या IBPS कंपनी तुमची परीक्षा पुणे जिल्ह्याची घेणार आहे. IBPS मार्फत तुमची परीक्षा घेतली जाईल. 354 जागा आहेत. सर्वात जास्त जागा जर आपण बघितल्या कक्ष सेवक म्हणजेच ऑड बॉय या पदासाठी आहेत. 168 जागा आहेत. 15,000 ते 47,600 इतका पेमेंट गट ड पदांसाठी असतो. प्लस याच्यामध्ये शासकीय तुमचे सर्व भत्ते वगैरे असणार आहेत. आता ही जी पदं भरली जात आहेत DMER म्हणजेच वैद्यकीय शिक्षण आणि औषध द्रव्य विभाग जो आहे मंत्रालय मुंबई यांच्या अधीनस्थ या ठिकाणी ही पदं असणार आहेत, ज्यामध्ये सध्या रुग्णालयाची पदं भरली जात आहेत. सर्वोपचार रुग्णालय जे आहे पुण्याचं ससून रुग्णालय आपण ज्याला म्हणतो, खूप मोठं रुग्णालय आहे. या ठिकाणी तुमचं पोस्टिंग असणार आहे. या ठिकाणी 354 ह्या जागा भरल्या जात आहेत. आता सर्वच पदांसाठी जी पात्रता आहे, सध्या जर आपण बघितलं काही पदांसाठी फक्त 10वी पासवरती तुम्ही अर्ज करू शकतात. काही पदांसाठी 10वीमध्ये विज्ञान शाखेमधून तुमची या ठिकाणी 10वी उत्तीर्ण झालेली असावी असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. जसं की बघा, आता जसं की कक्ष सेवक हे पद आहे, या पदासाठी फक्त आणि फक्त 10वी पासवरती तुम्हाला अर्ज करता येईल. आया पदासाठी देखील पाहू शकता या ठिकाणी तुमचं 10वी या ठिकाणी त्यांनी मागितलेलं आहे. चतुर्थ श्रेणी सेवकसाठी पदांसाठी 36 जागा आहेत. या पदांसाठी देखील फक्त तुम्ही 10वी पासवरती अप्लाय करू शकतात. काही पदांसाठी या ठिकाणी तुमचं 10वीमध्ये विज्ञान शाखेमधून 10वी झालेली असावी, म्हणजे विज्ञान शाखेचा विषय तुमच्या 10वीमध्ये असावा असं त्यांनी म्हटलंय. जसं की बघा, गॅस प्लांट ऑपरेटर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 10वी पाहिजे. शास्त्र विज्ञान विषय असो, तुम्ही 10वी उत्तीर्ण केलेली पाहिजे आणि सर्वांचा विज्ञान विषय 10वी या ठिकाणी 10वीमध्ये असतोच. त्यानुसार या ठिकाणी ही पात्रता ठेवण्यात आलेली आहे, म्हणजे 10वी पासवरती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या ठिकाणी ॲप्लिकेशन करता येतील. आता बघा, या पदांसाठी तुमची वयोमर्यादा काय असेल? 18 ते 38 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे अराखीव प्रवर्गासाठी आहे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी 18 ते 43 वर्षापर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन जे आहे ते करू शकतात. आता याच्यासाठी तुमची परीक्षा होणार आहे. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते, त्यासोबत तुमचा इंटरव्ह्यू नसतो. एकच परीक्षा तुमची होते जी की सरळ सेवेप्रमाणे असते आणि IBPS पॅटर्ननुसार तुमची या ठिकाणी परीक्षा होईल, ज्यामध्ये गट ड ची या ठिकाणी वर्ग 4ची जी पदं भरली जातात, ज्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व अंकगणित असे 100 प्रश्न 200 गुणांसाठी तुम्हाला असतील, म्हणजे 25 प्रश्न 50 मार्कासाठी या ठिकाणी तुम्हाला असणार आहेत. 2 तासाचा वेळ तुम्हाला या ठिकाणी असेल. कॉम्प्युटर बेस ऑनलाईन परीक्षा तुमची घेतली जाणार आहे. 10वीच्या दर्जावरती या ठिकाणी तुमचे सर्व प्रश्न असणार आहेत. तर अशा पद्धतीची ऑनलाईन परीक्षा तुमची होईल, जी की IBPS कंपनीमार्फत तुमची घेतली जाणार आहे, म्हणजेच IBPS पॅटर्ननुसार तुमची परीक्षा असणार आहे. यासाठी तुम्हाला या ठिकाणी परीक्षा शुल्क जे आहे खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये आहे. राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये ठेवण्यात आलेलं आहे. माजी सैनिकांना कुठलीही परीक्षा शुल्क आकारण्यात आलेलं नाही. तर ऑनलाईन पद्धतीने तुमचे ॲप्लिकेशन 15/8 म्हणजे आजपासून सुरू झालेले आहेत. 31/8 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करता येणार आहेत. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील पाहायला भेटेल. तर बघा, ह्या जाहिरातीमध्ये खाली जर आपण बघितलं तर प्रत्येक पदानुसार तुमच्या कॅटेगरीनुसार कुठल्या पदासाठी किती जागा आहेत त्याची देखील माहिती दिलेली आहे, म्हणजे सामाजिक समांतर जे
आरक्षण असतं त्यानुसार प्रत्येक पदानुसार तुम्हाला वॅकेन्सी देखील पाहता येतील. जसं की उदाहरणार्थ आपण जर बघितलं या ठिकाणी शेवटचं पद जे आहे कक्षसेवक. या ठिकाणी बघा कक्षसेवकसाठी 168 जागा आहेत. याच्यामध्ये जर आपण बघितलं ससून सर्वोपचार रुग्णालय जे आहे त्या ठिकाणीच तुमचं पोस्टिंग आहे. बरीचशी पदं जी आहेत म्हणजे फक्त रुग्णालयासाठी सध्या देखील या ठिकाणी ही जाहिरात जी आहे ती आलेली पाहायला भेटते. महाविद्यालयासाठी या ठिकाणी उल्लेख सध्या पाहायला भेटत नाही. जसं की बघा 168 जागा कक्षसेवक या पदासाठी आहेत. याच्यामध्ये जर आपण बघितलं तुमचं सामाजिक आरक्षण जे आहे या ठिकाणी दिलेलं आहे आणि समांतर आरक्षण देखील दिलेलं आहे. प्रत्येक कॅटेगरी वाईज किती जागा आहेत त्याची माहिती इथे तुम्हाला पाहायला भेटेल. त्यानुसार तुम्हाला अर्ज जो आहे तो करता येणार आहे. तुमच्या कॅटेगरीनुसार जागा कुठे आहेत ते पाहून तुम्हाला अर्ज जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने करता येईल. याच्यावरती तुम्हाला ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्याच्यावरती व्हिडिओची माहिती हवी आहे का कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. तर अशा पद्धतीची महत्त्वाची अशी जाहिरात जी आहे खूप प्रतीक्षेनंतरची ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. कारण की गट ड च्या जाहिराती ज्या आहेत आपल्याला कमी येताना पाहायला भेटतात. ग्रुप सीची जी आहे म्हणजे गट क ची या ठिकाणी जाहिरात अगोदरच प्रसिद्ध झालेली होत्या DMARची. याच्या अगोदर देखील सध्या 2 जाहिराती ग्रुप सीच्या ज्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. आता देखील एक सध्या जाहिरात आलेली आहे. त्यानुसार आता गट ड ची जी जाहिरात येणं बाकी होतं ती पुणे जिल्ह्याची सध्या आलेली आहे. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.